इनिंगवर दुसरा फलंदाज आपण 33 नंबर जर्सीचा खेळाडू पाहत आहोत. हार्दिक पांड्यांचा फॅन असेल नक्कीच नाव सांगितलं. पवनला पाहतो गोलंदाजीसाठी अर्जुना चांगली गोलंदाजी करतोय. निवृत्ती मात्र स्ट्राईक केला फलंदाज पाहतो आपण. पाहूया पुढचा चेंडू. पुढचा चेंडू मात्र भेदक मारा. खूपच सुरेख चेंडू टप्पा पडला. चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये त्याच्या हातामध्ये जाऊन विसवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. सामना दुसरा चालू आहे मित्रांनो. तमाम प्रेक्षक वर्गांना सांगत होतो का आवरे विपक्ष आपण हिव संघ या दोन संघामध्ये ही मॅच पाहत आहोत. हा चेंडू उडवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. काय फटका सजवलाय. डोळ्याचं पार न फळणारा फटका. हा चेंडू चुंबन देत जातोय. बिल्डिंगला सलामी देणारा शौकार. मात्र आक्रमण चढवलं. आता 4 धावांची मोर लावले. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाईल 4 या अंकेवर. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला माराच्या नादामध्ये. हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच दूर राहिला. प्रीतम जोशी सरांचा डिसिजन आला. व्हाईट चेंडू आहे. पाहायला भेटतो. आपण पाहत आहोत मित्रांनो. एन्जॉय करत हा पर्व दुसरा आणि दुसऱ्या पर्वामधील ही स्पर्धा हरिओम मित्रमंडळ आयोजित अंडर 24 हा वर्ल्ड कप हा चषक. पुढचा चेंडू आकाशाला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि तिथे मात्र झेल टिपतोय. विकेटचं बदन होतंय. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतो अवरेज संघाला. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल विकी. पुढील स्वागत आहे. रामनवमी निमित्त त्यांना सुद्धा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा असतील. आजचा फायनलचा दिवस आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. आलेल्या सर्व संघांना सांगू इच्छितो की आपण आलात ही रिपोर्टिंग करायचं. प्रथमेश यांचा संघ जर इथे उपस्थित असेल तर नक्कीच आपण रिपोर्टिंग करायचं. सागरोली संघ यापुढील मॅच असेल कांबारे विपक्ष सागरोली. पुढील चेंडू पाहूया. अर्जुन याचा हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट चेंडू पाहायला मिळतो. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अर्जुनाच्या गोलंदाजीमध्ये. हिव गावचा सितारा आपण पाहत आहोत. आदिवासी टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा गाजवल्या. हरिओम मित्र मंडळ संघासाठी भरपूर सामने या खेळाडूने खेळले आणि आज आपल्या गावासाठी क्रिकेट खेळत आहे. बघूया पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकला जाईल, कशा प्रकारे खेळला जाईल पाहायला मिळेल. पुन्हा एकदा लाईन खराब. वाईट चेंडू पाहायला मिळतो. सातत्याने दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. विजय कालचेडा यांचा छोटा बंधू अर्जुन कालचेडा आपण पाहत आहोत. पुढचा चेंडू फुलटा चेंडू होता. फटका सुरेख आहे. स्ट्रेट ड्राईव्ह फटका सजवला. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू परत पोहोचेल. चेंडू अडवला गेला. बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचली गेली 9. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू. हा चेंडू सुरेख चेंडू आहे. भेदक मारा केला जातोय. अचूक टप्प्यावर चेंडू टाकला गेला. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिले कंप्लीट होत आहे. चला लगेच थोडं स्पीडअप करायचं. पुढील गोलंदाज लगेच गोलंदाजीसाठी सज्ज राहायचं. साक्रोली संघ विपक्ष इथे पाहायला मिळेल कांबारे. साक्रोली संघ जर आपण इथे उपस्थित झाला असेल तर नक्कीच आपला प्रतिनिधी इथे पाठवायचा. प्रथमेश आपल्या टीमचा स्क्वॉड घेऊन इथे उपस्थित राखायचं. पुढील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी दिलीप.
पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवलाय. पवन मात्र स्ट्रायकर वर गेला. पहिला चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेने उडवतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी सुद्धा कंप्लीट झाली. पाहूया बघता बघता दुसरी सुद्धा आणि तिसरी. साज बाज और ताज 3 रन कंप्लीट करते हुए 3 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या 12 या अंकेवर पोहोचल्या. साक्रोली संघ जर आपण इथे उपस्थित असेल तर नक्कीच रिपोर्टिंग करायचं. आणि आता हा चेंडू मात्र डायरेक्ट एस्टांच्या वर आदळतो. फलंदाज बाद आहे. विकेटचं बदन. एस्टांवर आदळून चेंडू मात्र फलंदाज बाद होईल. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल उंच पुरा खेळाडू संकेत. संकेत आपल्याला पाहायला मिळेल आपल्याला कशा प्रकारे कामगिरी करेल. पाहूया षटक क्रमांक आपण पाहत आहोत. दुसरं दिलीप मात्र गोलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी सज्ज होतो दिलीप. थोडासा ब्रेक आहे. हरिओम मित्रमंडळचा खेळाडू प्रथमेश याचं आगमन झालं. त्याचं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचे स्वागत इथं पहा मित्रांनो. समोरच्या दरवाजातून आला नाही, मागच्या दरवाजातून पळून गेला अशा प्रकारे झालं. वाईट सोडाच्या नादामध्ये मागून मात्र दांडी गुल केली या गोलंदाजाने. काय गोलंदाजी करतोय. दुसरी विकेट घेतली आतापर्यंत. चला कांबारी संघाचा प्रतिनिधी आणि साक्रोली संघाचा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधायचा. टॉस केला जाईल यापुढील मॅचचा. सदैव चेहऱ्यावर सीमित हास्य असणारा आमचा प्रथमेश, त्याचं मात्र आगमन होतं. त्याचं हार्दिक स्वागत आहे. पुढील फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तुषार. तो भरपूर हुशार तुषार. पाहूया हलका सकट गेलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला भेटतो. त्याला माहित आहे नॉन स्ट्राईक येणार पवन आहे. पवनला जास्तीत जास्त स्ट्राईक वर आणण्याचं काम करावं. बॅटीला लागला चेंडू. बॅटीला लागला. धाव नाहीये. पवन नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाच्या बॅटीला लागला. एकच धाव आहे. एका धावांनी धावसंख्या 13 या अंकावर पोहोचलं. आपण पाहता अवरे विपक्ष हिव या दोन संघांमध्ये मॅच. पाहूया पवन मात्र स्ट्राईकिंगला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू फुल टच चेंडू अक्रॉस द लाईन. फटका सुरेख आहे. चेंडू कुठपर्यंत जाईल पाहूया. आणि चेंडू जातोय आमच्या अभियाला सलामी देण्यासाठी 4 धावांसाठी चौकार.
शेवटचा चेंडू असेल. 4 धावांसाठी चौकार आहे. सुजय दादा यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचं हार्दिक अभिनंदन. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा एक साईडच्या दिशेने हलकासा कट केलाय चेंडू. आता चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. सर्वांना सांगतोय का जी कच आहे म्हणजेच माती आहे तिला जर चेंडू लागला, चेंडू लागून जर बाउंड्री लगत गेला तर बाउंड्री आहे, आणि चेंडू जर तिथे स्थिर राहिला तर तुम्ही धावू शकता, तेवढ्या धावा दिल्या जातील. कारण की इथं डिक्लेअर झोनचा जो नियम आहे त्या नियमानुसार डिक्लेअर झोनच्या एरियामध्ये चेंडू गेला तरच डिक्लेअर दिली जाईल. धावसंख्या पाहायला गेलं तर धावसंख्या 18 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. चला टीन्स ब्रेक घेतल्यानंतर लगेच मॅचला सुरुवात करायचं. आता गोलंदाजीसाठी तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल यू संघाचा. स्वप्नील 12 प्रतिनिधी आश्चर्यचकित झाला का कोण उतरलाय म्हणतो, पण इथे गोलंदाजीसाठी कोण आहे त्याला सुद्धा माहित नव्हतं, आणि स्वप्नील आलाय गोलंदाजीसाठी. चला थोडं स्पीडअप करा सर. प्रीतम सर आपण सांगायचं, आणि कांबारी संघ चला आपला प्रतिनिधी इथे टॉच उडवण्यासाठी पाठवायचे. एक मिनिट थोडे मॅच थांबवायचे जरा. चला मॅचला सुरुवात करायची आहे. स्ट्रायकिंग पवन आपल्याला पाहायला मिळेल, आणि मात्र सूर्य एक चेंडू पाहायला मिळतो. रिव्ह्यू घेतला पंचांनी हाईट फॅक्टर साठी. ओके सर. नो चेंडू आहे. फिट आहे, सुवर्ण संधी आहे. पुढचा चेंडू पवन याच्या बाटीतून तडाखा पाहायला भेटतोय. खूपच सुरेख फटका सजला, पण इथे मित्रांनो इथे पाहायला भेटते काय, हा चेंडू प्रेक्षक राजाने सांगितलाय का हा चेंडू षटकार आहे. नक्कीच हातामध्ये वन हँडेड कॅच तर लपकली होती, पण मात्र म्हटलं जातं ना तोल सावरला नाही, आणि तोल घेता घेता चेंडू मात्र बाउंड्री लगतच्या बाहेर घेऊन गेला. 6 धावांसाठी षटकार, आणि षटकाराने धावसंख्या पोहोचली जाईल 25 धावा.
ऑफसाईड दिसणे पुन्हा एकदा फटका बसला आणि खेळाडू गालामध्ये असला कारण की धक्का बसला. पवन मात्र आता बाद होणार. फटकेबाजी करणारा वनमॅन आर्मी संघासाठी धाबा करत होता. कुठेतरी ऑफसाईडला माराच्या नादामध्ये थोडासा दिशाहीन चेंडू गेला आणि क्षेत्ररक्षक आमचे सरपंच यांनी त्याचं काम केलं. झेल टिपला. 25 लागलेला हा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर पाहायला मिळेल. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू ऐकला लाईन फटक्या सुरेख सजवला. क्षेत्ररक्षक येतो चेंडू परत. अति घाई 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 कारण की ती घाई नेते संकटाकडे. अति घाई संकटात नाही म्हणतो ना हा शब्द साधा त्याने मित्रांनो क्रिकेटमध्येच चांगला जाईल. कारण की घाई करण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र जणू काय अंगाला हाताला झटका लागला. चेंडू बाउंड्री लगत निघून गेला. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. 29 धावा ज्या मात्र प्रगती पथावर पाहायला मिळतात. 7 सहजचे 7 ज्यावेळेस क्षेत्ररक्षक देत असतात गोलंदाजाला त्यावेळेस गोलंदाज हसत हसत गोलंदाजी करत असतो. इथे मात्र 7 मिळाली नाही. पुढचा चेंडू पाहूया. बघा मित्रांनो टान्स पाया खेळाडूचा खूपच सुरेख टान्स आहे. पुढचा चेंडू मात्र अगल्या वेगळ्या स्टाईल मध्ये खेळाच्या नादामध्ये हा चेंडू फसवा टाकला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी आता मात्र कमबॅक करतोय. चेंडू टाकून झाले आतापर्यंत या षटकातील 4 चेंडू टाकून झाले आणि 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 29 धावांवर गाडी थांबलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू. षटक क्रमांक आपण 3 पाहतोय प्रगती पथावर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटिंगला कड्या लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये म्हणजे घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी एका धावाने धावसंख्या 30 या अंकावर पोहोचले. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पुढचा चेंडू बाबूया ऑफसाईडच्या तसं नाही हलकासा कट केला. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा. लेझी क्रिकेट पाहायला मिळतो. अशा प्रकारे षटक क्रमांक कंप्लीट होत आहे. नक्कीच पाहायला मिळेल इथे. पुढील गोलंदाजीसाठी गोलंदाज शैलेश येतो. धावसंख्या पाहायला गेली तर धावसंख्या 31 या अंकावर. कांबारी संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले तर मात्र साकरोली संघाला. डोलकम विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला डोलकम विभागातील साकरोली संघ तर एका साईडला सापूर विभागातील कांबारी संघ पाहायला मिळेल. इन ऍक्शन मध्ये जर दोन्ही संघाला कुणाच्यावर ऑब्जेक्शन असेल तर मॅच लागायच्या पहिलेच ऑब्जेक्शन घ्या. मॅच झाल्यानंतर चालू झाल्यानंतर म्हणू नका याच्यावर ऑब्जेक्शन आहे तो ऑब्जेक्शन आम्ही ग्राह्य धरला जाणार नाही. म्हणून जर ऑब्जेक्शन काही असेल तर लगेच तुम्ही इथेच सांगा. हा चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी पाहायला मिळेल. एका धावाने धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या 32 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या गेल्या. षटक क्रमांक 14 जो मात्र प्रगती पथावर आपण पाहता. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय शैलेश. हा चेंडू पुढे स्टेप आउट केलाय. चेंडू उडवलाय आकाशालगत कारण की फटक्यामध्ये आहे वजन. धावा वाढली. धावसंख्या होती ती मात्र
पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा हलकासा कट केला क्षेत्ररक्षक येतो चेंडू परत पोहोचले एक कंप्लीट झाले दुसरी धावेसाठी धाव 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 चालू आहे आणि चेंडू फेकी सुद्धा झाल्या बघता बघता इथे 1-2 दोन धावा कंप्लीट झाल्या दोन धावाने पाहायला मिळतील धावसंख्या 40 धावसंख्याची ट्रेन कुठेतरी अडकली होती थांबली होती कारण की तिचा टायर पंक्चर झाला होता पण तिथे मात्र हा खेळाडू आला काय फलंदाजी करतोय आक्रमण आणि आक्रमण चालू करा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढे स्टेप आउट केला आता मात्र फटका फसलाय कारण की खेळाडू आता गालामध्ये हसला विकेटचं बटन धक्का बसला चांगली फलंदाजी करून बाद होतोय फलंदाज त्याच्यासाठी डगआउट मध्ये क्लॅप झाल्या चांगला ऐन भूमीवर आला आणि फलंदाजी करून गेला पुढचा चेंडू नवीन आलेला फलंदाज ऑफसाईडच्या दुसरे उडवतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काय होतंय चुकी आणि चुक्याच पाहायला मिळाला हिव संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा 4 धावांची मोर लावली चेंडू मात्र 4 धावांसाठी चौकार गेला 44 धावा झाल्या आतापर्यंत चेंडू टाकून झाले या षटकातील 5 शेवटचा चेंडू असेल 44 धावा मात्र प्रगती बघावं लागल्या आवडे संघाच्या माध्यमातून काय फलंदाजी चालू आहे जणू का असं वाटलं होतं 30 धावा होतील की काय पण इथे मात्र या दोन खेळाडूंना डाव साधला पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका सुरेख आहे सुईमधून धागा निघावा त्याचप्रमाणे फटका सजवला पुन्हा एकदा खेळाडू धावत बोलत आला चेंडू परत चेंडू फेकली मात्र इथे 2 कंप्लीट पाहूया तिसरी धावेची पूर्तता आणि तिसरी धावेसाठी इथे लढावा लागेल आणि आता मात्र बाद विकेटचं बदन 2 धावा ऍड केल्या होते 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल आता मात्र 46 धावा झाल्यात आणि 47 धावांचं आव्हान ठेवलं ते मात्र जिंकण्यासाठी आवरे संघाने हिव संघासमोर यापुढील मॅच असेल कांबारे विपक्ष साकरोली नाणेफेकीचा कौल झाला कांबारे संघाने टॉस जिंकला प्रथम
चला मॅचला सुरुवात करूया. पहिला चेंडू मात्र टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. पाहूया दोन खेळाडूच्या मधून चेंडू निघून जातोय, भेदून जातोय. मुंबईचा मरीन ड्राईव्ह आणि हा युथ संघाच्या फलंदाजाचा कव्हर ड्राईव्ह. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने सजवला आणि पुढच्या चेंडूवर सुद्धा अर्जुन ब्रँडेड चौकार. पुढचा चेंडू पाहूया तिसऱ्या चौकार मारेल की काय. अक्रॉस द लाईन फटका सुरेख आहे पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया चेंडू पर्यंत पोहोचलाय. एक धाव कंप्लीट. चेंडू फेकी 1 2 3 4 5 5 टप्प्यामध्ये चेंडू पोहोचता पोहोचता 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. यू संघाची पाहायला मिळेल सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक 10, कारण की तुम्ही पहा यू टीमची धावसंख्या 10. पुढचा चेंडू पाहूया पुन्हा एकदा लेग साईडला मारायच्या नादामध्ये हा चेंडू मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने पुढचा चेंडू पाहूया अर्जुन साठी. हा चेंडू मात्र इथे मात्र पाहायला भेटतो वाईट चेंडू आहे. गेला फ्रंट फुटवर फटका सजवला पण इथे मात्र पाहायला मिळालं एकच धाव. जरा टायमिंग लावलेला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि 15 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे हे प्रत्येकाला सांगा.
15 मिनिटांमध्ये जर 4 षटक कंप्लीट झाले नाही तर 16वा मिनिट ज्यावेळेस लागेल तर एक बाउंड्री लगतचा खेळाडू 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. म्हणजेच बाउंड्रीला तुमचे 5 खेळाडू असतील ना तर तिथे 4च ठेवायला लागतील. हे सुद्धा लक्षात ठेवा. हे सुद्धा पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये नियम चालू आहेत. पवन चला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या कारण की आज आम्हाला 2 पोल आहेत. डे नाईट फॉर्मॅटमध्ये आज आम्हाला स्पर्धा कव्हर करायचे कारण की 4 नंतर ओपनचा पोल असेल तो सुद्धा आम्हाला कंप्लीट करायचा. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल उंच पुरा गोलंदाज गणेश. गणेश पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा थोडं. आवरी संघ विनंती आहे. पाहूया धावसंख्या पाहायला गेलं तर पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पाहूया. अर्जुन साठी ऑफसाईडच्या दिशेने चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक येते बाउंड्री लगेचचा. पाहूया चेंडू अडवला जाईल. चेंडू फेकीवेल पुन्हा गॅदर केला जाईल. तेपर्यंत एकच धावा आहे. एका धावाने धावसंख्या 14 या अंकीवर पोहोचले. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 47 धावा. तर आतापर्यंत धावसंख्या पाहायला गेलं तर 14 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. सतरा चेंडू पाहायला मिळतील 33 धावा. आता मात्र डावकराचा फलंदाज सागर प्रथम स्ट्रायकिंगला जाईल कारण की सलामीला आलेला फलंदाज आहे तो सुद्धा. चला मित्रांनो प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग घेऊ नका विनंती आहे. पुढचा चेंडू पाहूया सागर यासाठी. खूपच सुरेख ऍक्शन आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक असला कारण की सलामीचा फलंदाज सागर हे सुद्धा फसला. विकेटचं बटन पहिला गडी बाद होतो. मात्र हिव संघाचा पाहायला भेटतो. सागर डगआउट मध्ये जाऊन शांत बसेल. अजूनही 3 षटक कंप्लीट व्हायचे बाकी आहेत आणि 3 षटक तो मात्र डगआउट मधून फक्त क्लॅप वाजवेल. पुढील फलंदाज आदित्य पाहायला मिळेल. आदित्य पाहायला मिळेल. गोलंदाज ऍक्शन पाहायला गेले तर चांगले ऍक्शन आहे. फसव्या चेंडू गोलंदाज रिलीज करतो. जणू काय असं वाटेल का हा गोलंदाज चेंडू कसा रिलीज करेल चेंडू कसा पडेल पण त्याच्या ऍक्शन मध्ये फलंदाज अगोदरच बॅट फिरवतो. मामा सुद्धा आम्हाला म्हटला का या गोलंदाजाचे ऍक्शन सुरेख आहे. खेळाडू सुद्धा चांगला आहे. पुढचा चेंडू पाहूया. गणेश ज्या प्रकारे नाव त्याच प्रकारे गोलंदाजी करेल की काय. हा चेंडू सुद्धा लाजवाब चेंडू फेकी होती. अंगाला चेंडू स्पर्श झाला. बॅटीला आहे बॅटकट आहे आणि मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. मित्रांनो या स्पर्धेसाठी आम्हाला अनेक मान्यवरांची मात्र मदत लाभली गेली. त्यामध्ये पाहायला गेलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला कूलर लाभला गेला न्यूआन्स कॅफे यांच्या माध्यमातून. आम्हाला मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर लाभले. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक अभिनंदन आहो. या स्पर्धेसाठी आम्हाला पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफ्या लाभल्या गेल्या डिंगोरे दादा यांचं सुद्धा आम्ही ऋणी आहोत. पाहूया पुढचा चेंडू आता अर्जुन साठी. गणेशाचा रिव्हर्स स्टार्टिंग करतोय. नक्कीच अनसक्सेसफुल फटका पाहायला मिळाला आणि मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जब तक मैदान में है अर्जुन तर अर्जुनासारखा युद्ध करेल. अर्जुन ज्यावेळेस मैदानाच्या बाहेर जाईल त्या मात्र ही संघ कुठेतरी निराशा पत्करेल. पण अर्जुन जब तक मैदान में है तब तक बोल नहीं सकता कि मैच कहा जीतने वाला कौन सा टीम है और हारने वाला कौन सा टीम है.
पुढचा चेंडू पाहूया कशा प्रकारे खेळला जाईल. हा चेंडू मात्र नक्कीच पाहायला मिळालं वाईट चेंडू आहे. पंचाचा डिसिजन वाईट चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळाला. एस्टनच्या दूरवर राहिला. लेग स्टंपच्या थोडा पिचिंग चेंडू पाहायला मिळाला. वाईट चेंडू. वाईटने धावसंख्या पोहोचली झाली. आता 16 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. 47 धावांचं आव्हान आहे. 14 चेंडू 31 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 14-31 ची गरज. आमचा स्कोरर मित्र आरू आम्हाला सातत्याने सांगताना. पुढचा चेंडू पाहूया. या षटकाचं विश्लेषण सांगतो दादा. पहिला चेंडू 1 धाव आली. दुसरा चेंडू विकेट गेली. तिसरा चेंडू 1 धाव आली. चौथा चेंडू डॉट आला आणि 5वा चेंडू हा व्हाईट आला. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा एक साइडच्या दिशेने कट केलाय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवला जाईल. चेंडू फेकी होते. लाजवाब चेंडू फेकी. पण इथे पाहायला गेलं तर अर्जुन आहे, विजय कालचिडा यांचा भाऊ आहे आणि धावण्याच्या बाबतीत या मैदानावर त्याचं नाव मात्र सातत्याने घोंगलं जात आहे. मित्रांनो, इतिहास ज्या खेळाडूने केला ते सातत्याने सांगलं जातं. हा चेंडू पाहायला गेला तर एस्टॅनच्या भरून निघून गेला आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत आहे. दुसरं कंप्लीट होतं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पोचली गेली प्रगती पथावर. धावा 18 धावा. आता समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि 12 मध्ये करायचे 29 धावा. 12-29 समीकरण असेल. मैदानामध्ये पाहायला मिळेल कुठला संघ हे धावा कंप्लीट करेल का आवरे संघ इथे मात्र या धावा डिफेन्स करेल. चला, डिन्स ब्रेक नाहीये दादा. सागर, पाणी द्यायचं फक्त बॅट्समॅनांसाठी आणि लगेच यायचं माग. डिन्स ब्रेक नाहीये आणि टीम मीटिंग घेऊ नका. जर आता सर तुम्ही टायमिंग लावलेला आहे तो टायमिंग वर जर कंप्लीट झाले नाही 3 षटक तर लगेच एक खेळाडू 30 सर्कल मध्ये ऍड करायचं. सर्व संघांसाठी नियम आहे ते. चला पवन, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला, यापुढील मॅच असेल टीम गोटेगर विपक्ष फाईट करणार टीम साकरुली आणि कांबारी आहे. त्यानंतरची मॅच असेल आपल्याला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये दिशांत 11 गोटेगर, अर्जुन स्पोर्ट्स. हेदूचा पाडा संघ असेल. पवन तिसरे षटक टाकण्यासाठी सज्ज होत. पाहूया पवन याचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू. जसा जसा खेळाडू माग सरकत गेला तसा तसा चेंडू त्याच्या अंगावर टाकत गेला. हीच ख्याती आहे या पवनची आणि मात्र ते दाखवून देतो. असं म्हटलं जातं शेवटचे 2 चेंडू म्हणजे गोलंदाज कमी असतील की काय, पण पवन चालाक आहे. कुठेतरी पहिलं षटक टाकलायचा पण आता मात्र मधल्या तिसऱ्या षटकामध्ये आला. हा चेंडू फुल टोल चेंडू आणि फुल टोल फटका सजवलाय. कारण की यामध्ये ताकद नजाकत पूर्णपणे पाहायला मिळाला. 6 धावांसाठी जशी शैली तसा फटका. 6 धावांसाठी षटका. षटकाराने धावसंख्या पोहोचली जाईल 24 अंकावर जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. हीच अपेक्षा असेल या खेळाडूच्या माध्यमातून. कारण की ज्यावेळेस आवरे संघ फलंदाजी करत होता आवरे संघाने 46 म्हणजे 46 धावा केला. 47 धावांचं आव्हान ठेवलं. भिक्षक राजाने जर चेंडू दिला तर आम्ही त्यांचे ऋणी आहोत. साकरोली संघाचा एखादा प्रतिनिधी आतमध्ये गेला चेंडू आणून दिला तर चांगलं होईल. प्रथमेश
पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, यॉर्क चेंडू होता, पण त्याला मात्र लेग दिशेने उडवला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल. पुन्हा एकदा एकच धाव पाहायला मिळेल. कुठेतरी पवन चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहे, पण त्याचा एक चेंडू खराब जो मात्र पाहायला मिळाला. फुलटॉस, त्यावर फुलटॉस फटका पाहायला मिळाला. एक धावाने धावसंख्या पोहोचली गेली 25 या अंकावर. 9 चेंडू 22 ची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी. पाहूया पुढचा चेंडू अर्जुन साठी, आणि हा चेंडू उडवला लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, पहिल्या अटॅम्प्टमध्ये चेंडू अडवला गेला. एक धाव कंप्लीट. चेंडू फेकी झाले. चेंडू फेकायचा होता, कुठे चेंडू फेकला, कुठे बघता बघता 1-2 2 धावा कंप्लीट केल्या. सत्तावीस धावा. 8 चेंडू 20 धावांची गरज आहे. 8 चेंडू 20 धावा. हे 2 चेंडू मोस्ट इम्पॉर्टंट असतील. पुढचा चेंडू उडवलाय, पाहूया हा चेंडू कुठे लाडवणार. क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे मात्र झेल टिपतोय. विकेटचा पतन. अर्जुन याला मात्र बाद केला. अर्जुन कालचिडा बॅक टू द डगआउट. ज्या खेळाडूकडून अपेक्षा होती, ज्या खेळाडूकडून मात्र आशा होती, त्या खेळाडू निराशा केलं आणि आता मात्र डगआउट मध्ये जाईल. आता 7 चेंडू आणि 7 मध्ये करायचे धावा. 20-7-20. 7 चेंडू 20 धावा. ओमकार पाहूया. पुढचा फलंदाज ओमकार आला आणि ओमकार मात्र कुठेतरी वेगळा वेगळा शॉट खेळण्याच्या नादामध्ये आज षटक क्रमांक 3 कंप्लीट होईल. आता मात्र समीकरण राहिलंय उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा. 20 धावांची गरज आहे. सहा चेंडू 20 धावांची गरज. पाहूया जरा थोडं स्पीडअप करा मित्रांनो. शेवटचं षटक आहे आणि जो फलंदाज स्ट्राईक केला गेला त्याच्यामध्ये क्षमता आहे, जिद्द आहे, ताकद आहे आणि मात्र ती ताकद तो पुरेपूर फायदा घेईल की काय मैदानामध्ये पाहायला मिळेल. पण 6 चेंडू 20 धावा डिफेन्स करण्यासाठी आपण आवरे संघाचा हा गोलंदाज पाहतोय हर्षल. हर्षल पाहूया, चला थोडं स्पीडअप करा. पवन आय रिक्वेस्ट यू, तुम्हाला भरपूर वेळा सांगतोय. हर्षद हर्षद पाहायला मिळतोय. 6 चेंडू 20 धावा. 20 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू मात्र इथे पाहायला मिळेल. नक्कीच 1 बाउन्स घोषित केला आणि रिव्ह्यू घेतलेला आहे. हाईट वाईट साठी रिव्ह्यू आहे. चेक केले जाते आमच्या युट्यूबर दादाच्या माध्यमातून. हा चेंडू वाईट आहे की नाही. वाईट चेंडू आहे. जास्तीच हाईट होती या चेंडूला. वाईट चेंडू घोषित केला आणि आता समीकरण राहिलं उर्वरित 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. आणि 1 बाउन्स सुद्धा घोषित केला. जर आता पुढील चेंडू जर असा टाकला तर नो चेंडू दिला जाईल. पाहूया. 6 चेंडू 19 धावा. पुढचा चेंडू पाहूया. आता मात्र बॅटीची कडा लागून चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हाता लागून डिक्लेअर झोन मध्ये जातो 1 धावेसाठी. समीकरण राहिले आता 5 चेंडू आणि 5 गेंदों में करना है.
18 रन्स. आलेल्या सर्व प्रेक्षक राजांना पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. रामनवमी निमित्त सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, हा चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे खेळला जाईल. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. आणि इथे सुद्धा सर धाव नाहीये आणि स्ट्राईक सुद्धा चेंज नाहीये, कारण की चेंडू डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. डेलिव्हर्ड चेंडू आहे. म्हणजेच निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. 3 चेंडूचा खेळ झाला. आता उर्वरित 3 चेंडू आणि 3 मध्ये करायची धावा. 18 धावा म्हणजे 3 चेंडू 3 षटकार मारावे लागतील. पण आतापर्यंत 3 चेंडूचा सामना या खेळाडूने केला. 3 चेंडू द्वाडाला. पुढचा चेंडू सुद्धा द्वाड चेंडू पाहायला भेटतो. काय गोलंदाजी केले, आग ओकणारी गोलंदाजी. आता समीकरणाले उर्वरित 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. 2 चेंडू 18 धावा. मॅच बदलली कुठं, मॅच होती कुठं, मॅच झाली काय? ज्यावेळेस अर्जुनची विकेट गेली तिथंच मात्र मॅच बदलली. पुढचा चेंडू आणि हा चेंडू पुन्हा एकदा वारंवार चेंडू हुकत आहे. जणू काय तलवार फिरवतो पण तलवारीमध्ये एकही घाव बसत नाही. आता शेवटचा चेंडू आहे. एक चेंडू 18 धावा. नॉन स्ट्राईक यांचा बाहुबली म्हणतोय, काय केलं माझ्या बॅटीला लागून डिक्लेअर मध्ये, कसं काय केलं? क्रिकेट आहे दादा, काही होऊ शकतंय. हा चेंडू मात्र एक साईडच्या दिशेने उडवला चेंडू. आता मात्र शेवटचा चेंडू बॅटीला लागला पण तो सुद्धा डिक्लेअर झोन मध्ये गेला. अशा प्रकारे ही मॅच जिंकली टीम आवरे संघाने. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागतम. हारलेल्या संघाचं कौतुक. चला टीम